नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण झटपट होतील अशा चवदार आणि तितक्याच पौष्टिक अशा 4 वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। इथे आता मी पाव चमचा हळद घातली। चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घातलेत आणि इथे मी धने, जिरे आणि लसूण याचं वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे। 2 चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेतलेत। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालून हे पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे। पीठ मी मळून घेतलं। आता याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत। तर इथे मी पॅनला तेल लावून घेतलं आणि पॅनवरतीच आपण हे थापून घेणार आहोत। तुम्ही ओल्या कापडावर सुद्धा हे थालीपीठ थापून घेऊ शकता। एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। नेहमीच्या घरच्या साहित्यामध्ये खूप चवदार असं थालीपीठ तयार होतं। जे वाटण मी यामध्ये घातलं होतं त्यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं असं साहित्य घातलं होतं। इथे मी असे होल करून घेतले तेल सोडण्यासाठी आणि वरून थोडेसे सफेद तीळ घालायचे, त्यामुळे थालीपीठ दिसायला सुद्धा छान दिसेल। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे। थोडं तेल सोडायचं आहे आणि हे थालीपीठ आता दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं आणि आता दोन्ही बाजूने छान रंग येईपर्यंत भाजून घेतलं आहे। थालीपीठ तयार आहे। अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते आणि खूपच पौष्टिकसुद्धा आहे। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे। यामध्ये आता पाणी घालायचं आहे। दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं, लागेल तसं आणखी यामध्ये पण पाणी घालू। इथे मी आता आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। थोडं घालत जायचं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठ्या काढून घ्यायच्यात। तर इथे आतापर्यंत मी 1 वाटी पाणी घातलं। हे पीठ असं तयार करून घेतलं आहे मी। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे। इथे 15 मिनटं झालेत। आपण हे पीठ पाहूया। एकदा मिक्स करून घेतलं मी। यामध्ये आता भाज्या घालायच्यात। बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, किसून घेतलेलं गाजर घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। यानंतर यामध्ये मी किसलेलं आलं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। इथे आता मी दुधी घेतलाय, वजनाने साधारण 100 ग्राम असेल, सोलून घेतला। कोवळा असेल तर साली सकट किसून घेतला तरी चालेल। हा दुधी किसून यामध्ये घालायचा आहे। सगळा दुधी इथे मी किसून यामध्ये घातला। मिक्स करून घेऊया। सगळं छान एकजीव करून घेतलं। यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। भाज्या घातल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट झालं तर इथे मी आणखी 2 चमचे पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। यामध्ये आता मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। इथे इनो ऑप्शनल आहे। इनो शिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। इनोवरती मी थोडंसं पाणी घातलं, मिक्स करून घेतलं। तर या पिठापासून आपण दुधीचा हांडवो बनवणार आहोत। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवली। यामध्ये थोडंसं तेल घातलं। आता इथे पाव चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि
पाव चमचा मी सफेद तीळ घातलेत. आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवू शकता ही रेसिपी, किंवा तुम्ही छोटा जो तडका पॅन असतो त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता यावरती मी झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनटं एका बाजूने आपण हे भाजून घेऊया. तर पहा, एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया. मस्त असा रंग आलाय. झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया. दोन्ही बाजूने हे छान खरपूस असं भाजलं गेलं आहे. खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. इनो शिवाय सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. तर ही होती आपली दुसरी टेस्टी पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता बनवूया तिसरी रेसिपी. तर इथे आधी सुरुवातीला वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या घातल्यात 2 ते 3. यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. अर्धा चमचा जिरं घातलं. अर्धा चमचा ओवा घातला. आणि आता हे वाटण वाटून घेऊया. तर इथे पहा, असं जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे. हे बाजूला ठेवूया. इथे मी एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. 1 चमचा सफेद तीळ घालायचे. पाव चमचा हिंग घातला. चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. आणि इथे आता मी दुधी घेतला आहे. हा पाव किलो आहे. याच्यातला अर्धा आपल्याला यामध्ये किसून घालायचा आहे. सालीसकट मी घेते. जो पाव किलो दुधी घेतला होता त्यातला अर्धा दुधी इथे मी किसून यामध्ये घातला. यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचे आहे. दह्यामुळे खूप छान चव येते रेसिपीला. मिक्स करून घेऊया. सुरुवातीला दुधीच्याच पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. इथे या पिठाचा असा गोळा मळून घेतला आहे. आता याचा आपण पराठा बनवणार आहोत. तर एक गोळा घेतला आणि असा पराठा लाटून घेतला. यावरती थोडंसं तेल लावलं. फोल्ड करून घ्यायचं आहे. पुन्हा तेल लावायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे. यामुळे लेयर्स खूप छान येतात पराठ्याला. आता याचा त्रिकोणी पराठा आपण लाटून घेऊया. असा त्रिकोणी पराठा दिसायला सुद्धा छान दिसतो आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो. पराठा लाटून झाला आहे. आपण आता भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. तेल तूप काहीच न टाकता पराठा मी असाच आधी भाजून घेतला आणि नंतर मग तेल लावून पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस करून घेतला आहे. पाहू शकता खूप मस्त असे लेयर्स आलेत पराठ्याला. तर हा पौष्टिक असा दुधीचा पराठा तयार आहे. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी खूप मस्त अशी ही आपली तिसरी रेसिपी तयार आहे. आता बनवूया चौथी आणि शेवटची रेसिपी. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. यानंतर हिरवी मिरची घातली. थोडासा कढीपत्ता घातला आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि अर्धा चमचा यामध्ये ओवा घातला आहे. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. जाडसर वाटण तयार आहे. पाहू शकता असं जाडसर वाटून घेतलं आहे. बाजूला ठेवूया. इथे एका बाउलमध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. बेसन आपण बाइंडिंगसाठी घालतो आहे. तुम्ही इथे बेसनाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता, पण बेसनामुळे चव खूप छान येते रेसिपीला. 1 चमचा धनेपूड घातली. चवीप्रमाणे मीठ घातलं. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हळद घातले. चिमूटभर हिंग घातला. जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. यानंतर इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतले. तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी मटकी आहे. मटकीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. तर मी इथे अर्धी वाटी मटकी घेतली. ती मी 5 ते 6 तास भिजत घातली आणि नंतर मी कापडामध्ये बांधून ठेवली होती. तर असे छान मोड आलेत मटकीला. तर ही वाटलेली मटकीची पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि 1 चमचा तेल घातलं आहे. तेलामुळे रेसिपी सॉफ्ट व्हायला मदत होईल.
आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे मळून घ्यायचं. तर सैलसर असं हे पीठ मळून घेतलं. तर याचं आता आपण थालीपीठ तयार करून घेऊया. तर इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे. तयार पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याचं पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. खूप सोपी, झटपट होणारी आणि पौष्टिक अशी ही थालीपीठाची रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. हे थालीपीठ आता आपण भाजून घेऊया. मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल घातलं. कापडासकट हे थालीपीठ घालायचं आहे आणि कापड अलगद काढून घ्यायचं आहे. आणि आता हा एका बाजूने थालीपीठ भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. जे आपण होल्स केले होते त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. पाहू शकता खूप मस्त रंग आला थालीपीठाला. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण आता भाजून घेऊ. दोन्ही बाजूने खरपूस असे थालीपीठ भाजून तयार करून घेतलं आहे मी. काढून घेऊया. चटणीबरोबर मी सर्व केलं आहे. तर ही होती आपली चौथी आणि शेवटची पौष्टिक, टेस्टी, मस्त अशी रेसिपी. तर आजच्या 4ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. यापैकी कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.